विजयादशमी. दुर्गासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने खडतर प्रवास करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि आपणाला त्रैलोक्याचे राज्य मिळावे असा वर मिळवला. तसेच पुरुषाच्या हातून तुला मृत्यू मिळणार नाही असाही वर त्याने मागितला. दुर्गासुराने इंद्राविरुद्ध युद्ध पुकारले. शुक्राचार्य दुर्गासुराचा गुरु होता. तो संजीवनी विद्येच्या जोरावर मिळालेल्या राक्षसांना पुन्हा जिवंत करी. दुर्गासुराने बृहस्पतीला कैद करून पाताळात स्थानबद्ध करून ठेवले. इंद्राच्या दुर्गासुराने पराभव केला आणि ब्रह्मा विष्णू महेश यांना जिंकण्यासाठी तो धावून गेला. दुर्गासुराला पुरुषाच्या हातून मरण नाही म्हणून ब्रह्मा विष्णू महेश यांनी त्याला मारण्यासाठी पार्वतीची योजना केली. पार्वती विजया नाव धरून शस्त्रांनी सज्ज केली. महायक्षिणी, मोहमाया, चामुंडा इत्यादी 56 कोटी स्त्रियांचे सैन्य तिने उभारले. असिलोमा, दुर्धर, दुर्मुख, बिडाल यांसारख्या अतिबलाढ्य राक्षसांना विजयादेवीने ठार मारले. त्यामुळे तालजंग राक्षस संतापला आणि त्याने विजयादेवीवर प्रचंड पर्वत फेकला. देवीने आपल्या शस्त्राने पर्वताचे तुकडे केले. घनघोर लढाई करून तिने दुर्गासुराचा वध केला आणि विजय मिळवला. 9 दिवस हे युद्ध चालतच राहिले. 10व्या दिवशी विजय मिळाल्याने विजयादेवीच्या स्मरणार्थ या दिवसाला विजयादशमी हे नाव मिळाले. शौर्य, विजय, संपत्ती आणि विद्या देणारा असा हा महत्वाचा दिवस आहे. शमीपूजन, अंशमंतक वृक्षाचे पूजन विजयादशमीला करण्याची प्रथा आहे. पूर्वीच्या काळी पैठण नगरात देवदत्त नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला कौत्स नावाचा एक पुत्र झाला. त्याने आपल्या पुत्राला भडोस शहरी वस्तूत आणि ऋषींकडे विद्यार्जन करण्यासाठी पाठवले. ऋषीकडे राहून कौत्स विद्यार्जन करू लागला. विद्यार्जन पूर्ण होताच त्याने आपल्या गुरुने आपल्याकडून गुरुदक्षिणा द्यावी अशी कौत्साची फार इच्छा होती. कौत्साने फारच आग्रह केल्यामुळे वरतंतू ऋषी त्याला म्हणाले, तुझा एवढा आग्रहच आहे तर तू शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी याप्रमाणे 14 कोटी सुवर्ण मुद्रा व त्या देखील एकाच व्यक्तीकडून 3 दिवसात आणून दे. एका व्यक्तीकडून 3 दिवसात एवढे द्रव्य मिळवणे फारच कठीण होते. त्या काळी रघुराजा हा अयोध्येचा राजा मोठा उदार आणि विद्वानांचा आश्रय देणारा होता. कौत्स अयोध्येला रघुराजाकडे गेला. रघुराजाजवळ एवढे द्रव्य नव्हते. एवढ्या सुवर्णमुद्रा 3 दिवसात देण्याचे रघुराजाने कौत्साला आश्वासन दिले आणि त्याने इंद्राबरोबर लढाई करण्याची तयारी दाखवली. इंद्राला ही गोष्ट समजतात त्याने अयोध्या नगराबाहेर शमीच्या आणि आपट्याच्या वृक्षांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षाव करवला. रघुराजाने 14 कोटी सुवर्णमुद्रा कौत्साला गुरुदक्षिणा म्हणून वरतंतू या त्याच्या गुरुला अर्पण केल्या. उरलेल्या सुवर्णमुद्रांचा शमीच्या आणि आपट्याच्या वृक्षाखाली ढीग करून लोकांना त्या घेऊन जाण्यास सांगितले. लोकांनी सीमेबाहेरील असलेल्या त्या वृक्षांची पूजा केली. यथेचे सोने लुटले आणि एकमेकांना देऊन आनंद व्यक्त केला. हा दिवस विजयादशमीचाच होता आणि त्यावेळेपासूनच शमीची आणि अंशमंतक वृक्षाची पूजा करून सुवर्णमुद्रा म्हणून आपट्याची पाने लुटण्याची चाल प्रचलित आली.